समोर आला ना तर त्याला फोडेन मी चपले. पासवर्ड पासून सगळ्या गोष्टी गेल्यात, फोन नंबर चेंज झालाय, काहीच कळत नाहीये. नमस्कार, कसे आहात सगळे? ॲक्च्युली आजचा हा व्लॉग खूप वेगळा व्लॉग होणार होता, पण आम्हाला कल्पनाही नव्हती की असं काही आमच्यासोबत घडणार आहे आणि हा व्लॉग असा होईल किंवा व्लॉग होईल की नाही. पण आम्ही विचार केला की करूयात व्लॉग, कारण जी गोष्ट आमच्यासोबत घडली आहे ती कोणासोबतही घडू शकते. तर आता आपल्याकडे 2 न्यूज आहेत, एक गुड न्यूज आहे आणि एक एक्स्ट्रीम बॅड न्यूज आहे. तर गुड न्यूजची सुरुवात करते. गुड न्यूज अशी की आज आपण 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहोत. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जसं तुम्ही प्रेम करत होतात तसेच करत राहा, कारण आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. आणि आता एक्स्ट्रीम बॅड न्यूज ती अशी की आपलं दुसरं अकाउंट, म्हणजे ते पहिलं अकाउंट आहे, हे दुसरं अकाउंट आहे. तर आपलं पहिलं अकाउंट ते म्हणजे कोर्लेकर मेनिया, हे अकाउंट हॅक झालंय. माझ्या चेहऱ्यावरून कळतच असेल तुम्हाला की 12 वाजलेले आहेत चेहऱ्याचे. त्याचं कारण असं आहे की आत्ताच मी बरेच पैसे देऊन एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की अकाउंट माझं हॅक झालं होतं कोर्लेकर मेनिया. आणि ज्यांची जास्त सबस्क्रायबर्स आहेत, जास्त चांगली एंगेजमेंट आहे, त्यांच्यावरती ते हॅकर्सचा डोळा ठेवूनच असतात ते. आणि त्यांनी हॅक केलं होतं. खूप अपसेट झालो होतो. 7 वर्षांची मेहनत होती. सुदैवाने विशाल पंजाबी नावाचे जे एजन्सीमधले आहेत, ज्यांना यातलं प्रचंड माहिती आहे, त्यांनी माझी मदत केली आणि म्हणजे करतायत ते. अजूनही प्रोसेसमध्येच आहे, अजून काही रिकवर झालेलं नाहीये, ते अजूनही प्रोसेसमध्येच आहे. तर खूप भीती वाटतेय की काय होईल आता किंवा काय नाही होणार. एक गोष्ट ह्यामध्ये सगळ्यांमध्ये चांगली झाली आहे की उमाचे 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. उमाचा 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याचा दिवस आणि माझा चॅनल हॅक होण्याचा दिवस दोन्ही एकच. हे हा ओळखीचं वाटतं ना? जो केक कापला जातोय, भले आज थोडासा वाईट दिवस आहे, अकाउंट हॅक झालंय, पण तरी सुद्धा उमाचे 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आपण हे सेलिब्रेशन करतोय. सो उमा, कापतो केक. आम्ही आहोत तुझ्या सेलिब्रेशनसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेट. हॅपी बर्थडे. विश माग काहीतरी. उद्या या टाइमला आपण खूप खुश असणार आहोत, कारण आपलं कोर्लेकर मेनिया सुद्धा परत आलेला असणार आहे. आणि समजा नाही आलं तर नव्याने उतरू मैदानात. या खतरनाक. हे चिअर्स टू कोर्लेकर मेनिया आणि उमा अविनाश. वा वा वा, मस्त. एन्जॉय. उमा, आपण आपल्या मेहनतीने तयार केलेलं चॅनल हॅक झालंय आणि त्यावरती भलत्याच व्हिडिओ स्ट्रीम होत आहेत. लोकांना कळत नाहीये की काय होतंय हे सगळं. लोक तुला मेसेज करते की दादाचा अकाउंटवरनं काय स्ट्रीम होतंय वगैरे. तुला काय वाटतंय? मला कळत नाही मी काय रिॲक्ट व्हायचं. सकाळी 7 वाजल्यापासून आपण इतक्या टेन्शनमध्ये आहोत. म्हणजे आपण एन्जॉय करायला आलोय. आजचा दिवस इतका स्पेशल होता आपल्यासाठी. कालपर्यंत आम्ही खूप खुश होतो, कारण माझं अकाउंट आम्ही बघत होतो आणि एक 10-12 फॉलोअर्स बाकी राहिलेले 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायला. त्यामुळे आम्ही खुशीत होतो की आज हे करूयात, आज ते करूयात. सकाळी उठल्या माझा फोन बघायच्या आधी आम्हाला हे सगळं कळलेलं. पण मला कौतुक तुझं वाटतंय की मी सकाळपासून इतकी हल्ली आहे की काय आता पुढे काय, पण तू इतका रिलॅक्स आहे. सगळ्या गोष्टी डोकं शांत ठेवून तू सगळ्या गोष्टी करतोयस. मला जितकं हे मी आयुष्य सगळं संघर्षात गेलं नाही. युट्यूब माझ्यासाठी फार मोठं नाहीये. मी माझे पब्लिक नवीन गोळा करेन. माझ्या पब्लिकसाठी मी अजून चांगले व्हिडिओज टाकेन. तो पब्लिक परत मी कमवेन. त्यामुळे ह्या हॅकर्स लोकांमुळे मी माझा मोठा डाऊन नाही करणार. ते जे बाळ आहे ना, जे आपण मोठं केलंय, ते कुठेही जाणार नाही. मला 101% गॅरंटी आहे आपण ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे ते नक्की हे सगळं करतील. आणि हे जे काही आपल्या चॅनलचं नाव चेंज करून ठेवलंय किंवा ते बिप्टोच्या सगळ्या म्हणजे वाईट कुठे वाटलं. कोर्लेकर मेनिया सर्च करतोय, जिथे आम्हाला बघायची आम्हाला सवय आहे, तिथे काहीतरी काही व्हिडिओ आल्यात, तिथे त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. मी सकाळपासून इतक्या मी कधीच कोणाबद्दल शिव्या बिव्या दिल्या तितक्या त्या माणसाबद्दल दिला. इतका त्रास दिलाय त्या माणसाने.
मग आता तुला काय वाटतंय, चॅनल रिकवर होईल? होईल होईल. आणि समजा आपण यशस्वी ठरलो आणि समजा आपले सगळे सबस्क्रिप्शन जे आहे ते निघून गेला, आपली फॅन फॉलोईंग निघून गेली, तर मग आपण काय करणार? काय नाही, जशी अगोदर शून्यापासून सुरुवात केलेली तशी पुन्हा करू. म्हणजे तुला असं म्हणायचं की जे शून्यातून मोठे होतात त्यांना पुन्हा शून्यात जायची भीती नसते? नाही, कारण आपल्याकडे आता अनुभव आहे ना, आपल्याकडे आपला पब्लिक आहे जो आपल्या कंटेंटवर ज्याचा विश्वास आहे. अजून एक असं की जितकी लोक आमच्या सोबत आहेत ना, तितक्याच लोकांचा ह्याच्यासाठी सुद्धा कॉल आणि मेसेज येतात, अय्या मग तुमचं आता अकाउंट जाणार, अय्या मग तुमचे आता सगळे फॉलोअर्स. का रे, म्हणजे ही वेळ आम्हाला लोकांचे खरे चेहरे पण दाखवते. खरंय, ठीक आहे, चालायचंच. आपण मेहनतीने, माझा वेळेवर, देवावर आणि स्वतःच्या मेहनतीवर खूप विश्वास आहे, त्यामुळे आपण उद्या सगळं छान होणार. 48 तासांच्यात आपण अशी प्रार्थना करू. तो जर का समोर आला तर काय करशील? त्याचं शेण फेकीन तोंडावर. बापरे, राग आलाय मला. पण मी पण त्यात होते ना, मेहनत करायला, तुमच्याबरोबर बघायला. तुमची मेहनत बघितली ना मी समोरून जवळून, वाईट वाटणारच कोणाला पण. तुम्ही राग बघितला असाल आता घरातल्यांचा, तो साहजिकच आहे, कारण माहितीच नाही ना. आत्ता पण मी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो कुठे पब्लिश करू, मी काहीच माहिती नाही. आपल्या चॅनलवर लाईव्ह सुरू झालंय त्या व्यक्तीचं, आणि गेले बरेच तास लाईव्ह सुरू आहे. म्हणजे आता 10 वाजायला आलेत, 8 वाजता आम्ही ते बघितलेलं, 8-8:30च्या दरम्यान. तर आता काहीच कळत नाहीये. सुजली आहे मी, रात्रभर झोपच आली नाही. पण आम्ही थोडं तरी पडलो, थोडं तरी झोपलो, पण दादाला नाहीच, तो बिचारा झोपलाच नाहीये. कारण कळतच नाही, थोडेच तास राहिलेत, काय होणार आहे पुढे. काल लाईव्ह होत होतं तेव्हा निदान आपले कम्युनिटीच्या पोस्ट तशाच होत्या, व्हिडिओ तर गेलेल्याच, कारण सगळं त्याच्या व्हिडिओने रिप्लेस केलेलं. पण कम्युनिटीमध्ये आपण होतो, पण काल रात्रीपासून आपलं चॅनलच गेलंय. दादा कोरमेकर मेनिया शर्ट असा आलाय, पण तुझा फोटो आहे आणि कार्डानो फाउंडेशन हे आपल्या होतंय प्रोसेस मध्ये, ते प्रोसेस मध्ये आहे. अरे काहीच व्हिडिओ नव्हत्या कालपर्यंत, पण मग आपले शॉर्ट्स नाही दिसत आहेत. सगळं येणार, टेन्शन नको घेऊस, सगळं रिकवर होणार. ओके, तर आता आपल्या शॉर्ट्स आल्यात, व्हिडिओज आलेत, कम्युनिटी आले, आपण सगळे आलोय आता चॅनलवर. फक्त अजून आपलं नाव परत नाही आलंय, अजून नाव त्याचंच आहे, पण ठीक आहे, होईल ते पण होईल. होमवर आलो आपण, होमवर पण तोच होता. ते होईल अपडेट, हे फक्त नाव फक्त खूप लेट अपडेट होईल. नाही ठीक आहे, आम्ही तुला संकेत कार्डानं बोलू, नो प्रॉब्लेम. हे एवढं आलंय त्याच्यात आम्ही खुश आहोत. तर आलेलं आहे आपलं अकाउंट पुन्हा एकदा. म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत की आत्ता किती बरं वाटतंय. म्हणजे ज्यांनी ह्या सगळ्यामध्ये हेल्प केली त्यांना, म्हणजे आम्ही लिटरली असं, मी समोर असते तर मी त्यांना हात जोडून वगैरे थँक्यू बोलले असते, कारण हे खूप आम्हाला खूप रिलीफ मिळालं आहे. आता मला तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू बोलायचं आहे, कारण जे मला मेसेजेस येत होते आपल्या सबस्क्रायबर्सचे की त्यांनी मला खूप आधार मिळत होता आम्हाला सगळ्यांनाच. तर आता सगळं झालंय. अजून एक, चला आता आपल्याला सेलिब्रेट करायला काही हरकत नाही आहे. तर आपल्या 50,000 सबस्क्रायबर्सची स्पेशल Q&A's आपण करणार होतो, तर त्याचीसुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे. आणि तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत असू द्या. थँक्यू सो मच. जसं तुम्ही आम्हाला सपोर्ट करत होतात, प्रेम देत होतात, तसंच देत राहा. थँक्यू सो मच. भेटूयात. बाय बाय.